आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। थँक्यू। काय झालं प्रीतम, कसला एवढा विचार करताय? प्रिया, मी हा विचार करतोय की हे सगळं आता पुढे कसं जाणार आहे। खरं तर प्रीतम, आदित्य दादा आणि पारू यांनी लग्न करण्याचा एवढा तडकाफडकी निर्णय का घेतलाय ना हेच कळत नाहीये मला। आता तुला माहितीच आहे की माझा देवावर फार काही विश्वास नाहीये आणि मी फार देवदेव करत नाही, पण काल जे मी एक्सपिरियन्स केलं ना, इट वॉज मॅजिकल पण नाही म्हणता येणार, म्हणजे अशी कुठली तरी दैवी शक्ती होती तिकडे असं वाटत होतं। प्रीतम, हे सगळं तुम्ही बोलताय? नाही म्हणजे मी आजपर्यंत तुम्हाला देव, दैवी शक्ती हे सगळं बोलताना कधीच ऐकलं नाहीये। पण खरं सांगू, बरोबर बोलताय तुम्ही। पारू आणि आदित्य दादांमधलं जे नातं आहे ना, ते खूप स्पेशल आहे। आपण पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो, पण त्यांचं नातं प्रेमाच्या पण पलीकडे। असं वाटतं ना की ते दोघं एकमेकांसाठीच बनलेत। मला नाही वाटत ते एकमेकांशिवाय जगू शकतील। त्याची सर्वात जास्त भीती वाटते प्रिया, म्हणजे आज बाबांना कळलं तर त्यांची ही अवस्था झाली होती, उद्या आईला कळेल तेव्हा ती कशा हँडल करेल या गोष्टी। ती पारूला स्वीकारेल का सून म्हणून? ह्या सगळ्याचा विचार जरी केला ना तरी मनात धडकी भरते। पण आज ना उद्या हे सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे। डोंट वरी प्रीतम, आपण यातून नक्की काहीतरी मार्ग काढू। मी आहे ना। काय झालं, असं का बघताय? एक विचारू? विचारा। दरवेळी इतकी पॉझिटिव्ह कशी असतेस तू? म्हणजे मी नेहमी तुझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम्स घेऊन येतो, माझ्या मनातलं टेन्शन तुला सांगतो आणि तू दरवेळी मला त्यातून मार्ग काढून देतेस। हो का? हो। बायको आहे ना मी तुमची, एवढं तर करायलाच हवं माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी। कॉफी पिया, गार होतीये। बाबा, आता तरी ऐकून घ्याल का माझं प्लीज? आदित्य, मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीये, जा इथून तू। बाबा प्लीज प्लीज, असं नका बोलू। जे झालं ते खूप अचानक झालं, खरंच गोष्टी माझ्या हातात नव्हत्या। आणि बाबा मी खरंच सांगतोय, फारूची यात काहीच चूक नाही। प्लीज प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या। आदित्य, तुझ्या हातून जी चूक झाली आहे त्याचं काही स्पष्टीकरण तुझ्याकडे आहे असं वाटतंय तुला? नसेल कदाचित बाबा, पण माझी बाजू ऐकून घ्या प्लीज।